मित्रांनो, पुण्याच्या वर्दळीपासून दूर एका ऐतिहासिक नवीन ठिकाणी आम्ही पोहोचलोय. होय, आज मी आलोय आगाखाना पॅलेसला भेट द्यायला. आत आल्यानंतर सर्वप्रथम गाडी आम्ही पार्क केली, तिकीट काढलं आणि आता आम्ही निघालोय त्या वास्तूच्या दिशेने, ज्यांच्या भिंतीमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा एक थरारक इतिहास लपलेला आहे. मित्रांनो, बाहेरून अतिशय शांत आणि निसर्गरम्य दिसणारी ही जागा आपल्या मनात किती मोठी वादळं आणि रहस्य घेऊन उभी आहे यांची तुम्हाला कल्पना आहे का? चला माझ्यासोबत या, राजवाड्याचं रहस्य जवळून अनुभवूया. पॅलेसच्या अगदी जवळ येतात माझी नजर या माहिती फलकावर पडली. यावर लिहिलेला इतिहास वाचून अंगावर काटा आला. 1892 मध्ये सुलतान मोहम्मद शाह आगा खान यांनी दुष्काळग्रस्त लोकांना रोजगार देण्यासाठी हा राजवाडा बांधला होता आणि पुढे जाऊन याच राजवाड्याला इंग्रजांनी एका गुप्त तुरुंगात बदललं. मित्रांनो, आता मी ऐतिहासिक पायऱ्या चढून वर जातोय. याच पायऱ्यावरून कधीकाळी महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि महादेवबाई देसाई चालले होते. आज इतक्या वर्षानंतरही इथे पाय ठेवताना एक वेगळीच ऊर्जा आणि इतिहास जाणवतो. चला आत जाऊया आणि पाहूया इंग्रजांनी त्यांना नक्की कुठे बंदिस्त ठेवलं होतं. पायऱ्या चढून वर आल्यावर हा भव्य पॅसेज लागतो. उजव्या बाजूला एका मागोमाग एक खुल्या आहेत. आजूबाजूला पसरलेली ती शांतता आपल्याला 1942 त्या ब्रिटिश काळामध्ये घेऊन जाते. मित्रांनो, या खोल्यामध्ये प्रवेश करताच समोर दिसतो तो महात्मा गांधीजींचा हा भव्य पुतळा आणि दुर्मिळ काही फोटो. भारत छोडो आंदोलन सुरू झाल्यावर इंग्रजांनी गांधीच्या याच वास्तूमध्ये तब्बल 21 महिने नजरकैदेत ठेवलं होतं. याच भिंतीने तो सगळा संघर्ष अगदी जवळून बघितलेला आहे. मित्रांनो, 9 ऑगस्ट 1942 भारत छोडो आंदोलन सुरू होताच इंग्रजांनी महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि गांधींचे सचिव जे होते ते होते महादेवबाई देसाई यांना अचानक अटक केली आणि याच पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवलं. तब्बल 21 महिने हा राजवाडा भारताच्या स्वातंत्र्याच्या सर्वात मोठा रणनीतीचा साक्षीदार बनला होता. मित्रांनो, आपण इथं पाहू शकता गांधीजींनी वापरलेल्या वस्तू आजही येथे अगदी जशाच्या तशा ठेवलेल्या आहेत. त्यांचा तो ऐतिहासिक चरखा, त्यांची भांडी, चपला आणि अगदी गादीसुद्धा. या वस्तूकडे पाहताना असं वाटतं की काळ येथेच थांबलाय. इतिहासाची पानं डोळ्यासमोर जिवंत झाल्यासारखा भास होतोय.
आता मी पॅलेसच्या आतल्या खोल्यातून बाहेर आलोय. बाहेरून हा राजवाडा किती अथांगाने भव्य दिसतोय बघा. कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये जितकी ही वास्तू सुंदर दिसते ना, तितकीच ती चारही बाजूनी पाहता असताना इतिहासाची भव्यता आम्हाला जाणवते. पाहू शकता आपण मित्रांनो, पॅलेसच्या मागच्या बाजूला आणि समोर अतिशय सुंदर हिरवेगार बाग आहे. ब्रिटिश काळात इथे कडक पहारा असायचा, पण आज येथे कमालीची शांतता आम्हाला बघायला मिळते. झाडाची सलसल आणि पक्ष्याचा आवाज ऐकून मनाला वेगळीच शांतता मिळते. पुण्याच्या धावपळीच्या गर्दीत ही जागा मनाला नक्कीच तृप्त आम्हाला करते. आता मी निघालोय या पॅलेसच्या सर्वात महत्त्वाच्या आणि भावनिक जागेकडे, जेथे इतिहास घडलाच नाही तर इतिहास शांतपणे विसावलाय. पॅलेसच्या मागच्या बाजूला असलेला सुंदर बागेचा कस्तुरबा गांधी आणि गांधींचे सचिव महादेवबाई देसाई यांची समाधी आहे. नजर करीत असताना अवघ्या काही दिवसाच्या अंतराने या दोन्ही महान आत्म्यांनी याच ठिकाणी आपला शेवटचा श्वास घेतला होता. मी इथेच्या पवित्र भूमीवर नतमस्तक होऊन दोन्ही महान आत्म्यांना आदरांजली वाहतो, ज्या कस्तुरबाईंनी संपूर्ण आयुष्य देशासाठी आणि बापूच्या सोबत संघर्षात घालवलं. त्यांच्या समाधीसमोर उभं राहिल्यावर देशप्रेमाची एक वेगळीच भावना मनामध्ये दाटून मात्र नक्की येते मित्रांनो. चला तर मग मित्रांनो, आगा खाना पॅलेसची ही सफर एक प्रेक्षणीय नव्हती, तर ती इतिहासाच्या पानात डोकावून त्या बलिदानाला अनुभवण्याची एक संधी होती. पुण्यात आल्यावर या जागेला तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला हा ऐतिहासिक ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या नवीन एका ऐतिहासिक ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद.